नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता 31 डिसेंबरच्या अगोदर विधवा, घटस्फोटित व ज्या काही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींनी आता आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी साईट अपडेट झालेली आहे। ज्या कोण्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना अगोदर चुकलेली आहे किंवा ज्यांचे होय नाही या निवड करण्यात ज्यांची काही चुका झालेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींनी आता पुन्हा ई-केवायसी करण्याची संधी मिळालेली आहे। तर तुम्ही 31 डिसेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा आपल्याला येणारे 1,500 रुपयाचे मानधन येण्यास बंद होऊ शकते। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या लाडक्या बहिणीचा विवाह, घटस्फोटित किंवा विधवा अशा लाडक्या बहिणी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे ऑप्शन या साईटवर ओपन झालेले। तर आपण सविस्तररित्या ई-केवायसी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, आपल्याला सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझरला ओपन करून घ्या। घेतल्याच्या नंतर आपल्याला सर्च गुगल युअर टाईप म्हणजेच आपल्याला येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारे टाईप करून घ्या। केल्याच्या नंतर आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, सर्वप्रथम येणारी माझी लाडकी बहीण योजना या बटनवर आपल्याला क्लिक करायचे। क्लिक करून घ्या। घेतल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड दाखवतो। तर आपल्याला येथे एक ब्लिंक होणारी लिंकवर आपल्याला क्लिक करायचे। तर इथे दाखवत आहे की ई-केवायसी करताना चुका झाल्या असाल किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या, घटस्फोटित नसलेल्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी आपल्याला येथे करता येणार आहे। तर आपल्याला याच्यावर क्लिक करून घ्यायची। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्या नेटवर डिपेंड आहे तर आपल्याला येथे अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो। तर आपल्याला येथे आपल्याला जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेचा येथे आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि येथे कॅप्चर कोड टाकून घ्या आणि मी सहमत आहे या बटनवर क्लिक करा आणि OTP पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचे। OTP पाठवा केल्याच्या नंतर OTP आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येतो। तो OTP आपल्याला इथे भरून घ्या आणि आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायची। मित्रांनो, आता आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनुक्रमांक 1 मध्ये आपल्याला ती महिला विवाहित आहे का अविवाहित यावर आपल्याला क्लिक करायची। महिला जर विवाहित असेल तर आपल्याला विवाहित या बटनवर क्लिक करायचे। विवाहित या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अनुक्रमांक 2 ओपन होतो। येथे आपल्याला पती हयात आहेत का, पती निधन झाले का, घटस्फोटित आहे का महिला, तर आपल्याला पती हयात असेल तर या क्लिक करा, पतीचे निधन झाले असेल तर 2 नंबरच्या बॉक्सवर क्लिक करा आणि घटस्फोटित महिला असेल तर यावर क्लिक करा। तर आपल्याला पती हयात या बटनवर क्लिक करा। इथे पतीचे आधार क्रमांक टाका। सेम प्रकारे इथे कॅप्चर कोड भरा। भरल्याच्या नंतर आपल्याला इथे मी सहमत आहे या बटनवर क्लिक करा आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करा। आधार नंबर, कॅप्चर कोड आणि मी सहमत आहे या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनवर क्लिक करा। आपला जो मोबाईल नंबर आधारला रजिस्टर आहे या मोबाईलवर आपल्याला एक OTP येतो, तो OTP टाका आणि सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायची। सबमिट झाल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारे पतीचे नाव येथे दाखवते। आपल्याला आपला जात प्रवर्ग येथे निवड करून घ्या। जो आपली जात आहे तो इथे निवड करा योग्य प्रकारे आणि हे ऑप्शन आता व्यवस्थित वाचून घ्या। अन्यथा आता जर तुमचे ऑप्शन होय नाही करण्यात आहे नाही करण्यात चुकले तर तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद होऊ शकतात। तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही, तर आपल्याला इथे नाही करा। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी सरकारी विभाग, सरकारी राज्य स्थानिक सेवानिवृत्त, निवृत्ती वेतन जर कोणी घेत असेल तर इथे होय करा, अन्यथा नाही करा। हे दोन्ही ऑप्शन नाही करा जर तुमचे कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती पेन्शन घेत नसतील तर येथे उपरोक्त AB खरी माहिती असून खोटी आढळल्यास आपल्यावर कारवाई होईल यावर क्लिक करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली लाडकी बहीण योजनेची पुन्हा
ही KYC सक्सेसफुली झालेली. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी आपण घर बसल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC करू शकता. या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, काही अडचणी असतील तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.